ओबीसी मोर्चा प्रदेश भाजपा सदस्य सुनील रासने यांचा अहिल्यादेवीनगर दक्षिण महायुती उमेदवार सुजय विखे यांच्या विरोधात नाराजीचा सूर आहे। यामुळे त्यांनी थेट भाजपा प्रदेश कार्यालय गाठलंय आणि राजीनामा देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आहे। आज या ठिकाणी आम्ही अहिल्याबाई दक्षिण अहमदनगर मतदारसंघ 37 शेवगाव तालुक्यातून आम्ही भारतीय जनता पार्टीचा मी सुनील रामचंद्र रासने शेवगाव व माझ्याबरोबर आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार आम्ही गेल्या अनेक दिवसापासून वरिष्ठांकडे कळत होतो की गेल्या 5 वर्षाच्या कालखंडात विद्यमान खासदार ज्यांचा लोकसंपर्क कमी झाला, कामाची व्याप्ती पण कमी झाली आणि छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जर कोणी गेलं तर त्यांना व्यवस्थित उत्तर न देणं, त्यांचा फोन न उचलणं, या सगळ्या बाबीमुळं अख्ख्या दक्षिण मतदारसंघामध्ये यांच्याबद्दल थोडीशी नकारात्मक घंटा वाजायला लागली आणि निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या 4-6 महिन्यापासून काहीतरी इव्हेंट साधायचा, लोकांशी संपर्क करायचा, ह्या भावनेतून त्यांनी मग ते साखर डाळ वाटपाचा कार्यक्रम असेल, लोकांना भावनिक करून आपण शिर्डीला जाऊया, एखादं छोटं मोठं सांस्कृतिक काम करायचं। पण आमचं त्याच्यापेक्षाही असं म्हणणं होतं, जर आपण चांगल्या पद्धतीने जर लोकांसमोर गेलो असतो तर निश्चित पद्धतीने आपल्याला आमच्यावरती सुद्धा ही वेळ आली नसती। आज दक्षिणेमध्ये जर विचार केला, नगर जिल्ह्याच्या हे अहिल्यानगर दक्षिण लोकसभा 37 मतदारसंघात जर विचार केला तर आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्याला गेले मी 40 वर्ष जनसंघ भारतीय जनता पक्ष असा आम्ही प्रवास करीत आतापर्यंत आलेलो आहे। माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला असं वाटत होतं की जर उमेदवारी द्यायची होती हा नगर जिल्हा आपल्याला पुन्हा एकदा काबीज करायचा होता तर आमच्या भागामध्ये जे जुने जाणते कार्यकर्ते होते, माननीय नामदार राम शिंदे असतील, कर्डील साहेब असतील, माझ्या शेवगाव पातळीचे आमदार मोनिकाताई असतील, नगर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय बेरड सर असतील, अभयजी आगरकर असतील किंवा उत्तरेमधले जर द्यायचे होते तर किमान विवेकजी कोल्हे सारखा तरुण तडफदार माणूस जो कार्यक्षम पद्धतीने काम करत राहिला असता, अशा लोकांना जर दिली असती तर निश्चित पद्धतीने मोदींच्या 400 पार होतील। पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक खंत आहे की त्या 400 पार मध्ये एखाद्या वेळेस माझा जिल्हा मागे पडता कामा नये। या भावनेतून खरं पाहता आम्ही न्याय मागण्यासाठी पक्ष कार्यालयाकडे माझ्या स्वतःच्या पदांचा राजीनामा देण्यासाठी आणि प्रार्थना करा। अजून सुद्धा काही वेळ गेली नाही, भविष्याकडे जर आपल्याला 400 पार करायचे, आमची नगर दक्षिण ही अहिल्यानगरची जागा त्याच्यामध्ये राहिली पाहिजे अशी मनातील भावना घेऊन आम्ही खरं प्रदेश कार्यालयाकडे विनंती आणि प्रार्थना करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। मी माझ्या 3-4 पदं आहेत माझ्याकडे, ओबीसी कार्यकारिणीचं पद आहे, अनुसूचित जातीचं राज्य कार्यकारिणीचं पद आहे, राज्य चिटणीस पद आहे। हे सगळ्या पदांचा मी आज या ठिकाणी त्याग करणार आहे, राजीनामा देणार आहे। पण हे राजीनामा देतानाही मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सदस्य म्हणून भविष्यामध्ये या पक्षातच राहून काही शुद्धीकरण करता येईल का असं आमच्या सगळ्यांकडून प्रयत्न राहणार आहे। माझ्याबरोबर गावगावचे सरपंच अनेक गावातून खेड्यामाड्यातून लोक आले, खरं आता आम्हाला याला उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्याकडे जात असताना अजून वेळ गेली नाही, या सगळ्या गोष्टीचा पार्टीने जर निश्चित विचार केला। आपण बघता राज्यामधल्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे, ही अहिल्यानगरची जागा राज्यात नाही तर देशात गाजणार आहे। लोक तिकडचे म्हणायला लागले ही जागा जनशक्ती आणि धनशक्तीचे, जर आपण कार्यक्षमतेने जर समोर गेलो असतो तर निश्चित पद्धतीने मागील सारखं आपल्याला विजय प्राप्त झाला असता, पण आता ती होण्याची शक्यता नाही। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनामध्ये खंत आहे। रासने साहेब, बावनकुळे साहेबांसोबत या अनुषंगाने तुम्ही चर्चा केली आहे का? नाही केली सर, नाही केली। आम्ही स्थानिक पातळीवर बोलून दाखवली नाही, तुम्ही नाही बोलवलं सर। आम्ही आमच्या स्थानिक निवडणुकीच्या अगोदर काही दिवसांपूर्वीच तुम्ही अशा प्रकारचा राजीनामा देताय, त्यामुळे हा एक स्टंटबाजी केल्याचा देखील आरोप तुमच्यावर माझ्या होईल सर, निश्चित होईल। कारण की ते आम्ही वाट बघत होतो, बऱ्याच ठिकाणी उमेदवार पार्टी सर्वे करत असतील, सर्वेमध्ये ध्यानात येत असतं ते हा उमेदवार। आता बघा ना तुम्ही, बरेच अनेक पार्टीमध्ये उमेदवार डिक्लेअर होऊन सुद्धा त्यांनी वारंवार बदलण्याचा प्रयत्न केला आहे। हे वरिष्ठांचं काम आहे, त्यांना आपल्या भावना या सगळ्या पब्लिकच्या भावना म्हणजे नुसत्या एका कार्यकर्त्याच नाही, त्या पब्लिकच्या भावना सुद्धा त्यांना निश्चितपणे माहिती होत्या, पण काय कारणास्तव त्यांना पुरुष उमेदवारी दिली याच्या बाबतीत आम्ही अनभित नाही। वरिष्ठांकडे तुम्ही संपर्क साधलेला आहे? वरिष्ठ नाही, पण मी माझ्या जिल्हा पातळीवरचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना असं आम्ही सगळेजण, एक तर ती थोडंसं वातावरण त्या ठिकाणी दडपशाहीचं असल्यामुळं लोक उघडपणे बोलणार नाही,
आज सुद्धा कार्यकर्ते बोलणार नाही सर. तुमच्या अध्यक्षांसोबत तुम्ही तिथले पदाधिकारी आहेत, तर तुमच्या अध्यक्षांसोबत राज्य अध्यक्षांसोबत तुमचं काही बोलणं या पक्षामधले जे पदाधिकारी आहेत अतिशय दुहीचं वातावरण असल्यामुळं त्यांच्याशी बोलण्याचं आलेलं नव्हतं. पण सर्वसामान्य जो कार्यकर्ता होता, सर्वसामान्य जो मतदार होता, तो आमच्या वरिष्ठापर्यंत, मग ते आमदार असतील किंवा अन्य कोणीही लोक असतील ज्या त्या भागातले, ते कर्डिल साहेब असतील वगैरे कुणी असतील, त्यांच्याकडे हे बोललेले आहेत. आणि सोशल मीडियावर हे सगळा समाज बघतोय, गेल्या 2 महिन्यापासून 4 महिन्यापासून बघतोय की समाजाची काय भावना आहे ही सगळ्यांनी सोशल मीडियावर बघितलेली आहे. त्यामुळे वरिष्ठांना काही वेगळं सांगण्याची मला असं वाटत होतं की गरज नव्हती पडायला पाहिजे. सर्वेमध्ये हे सगळं त्यांच्या समोर सिद्ध झालेलंच असं. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्याबरोबर तुमचे फोटो व्हायरल होतात. He is कुठेतरी my good त्यांनी friend. तुम्हाला माझा तो एक मिनिट मी परत त्यांनाही खासदारांना सुद्धा सांगितलं होतं, ते माझे जुने मित्र आहे. माननीय खासदार दिलीपजी गांधी साहेब यांच्यावर काम करत असताना दक्षिणेमध्ये मी त्यांच्याबरोबर असायचो आणि दॅट टाइम ते तालुका उपप्रमुख असायचे आणि आम्ही अनेक ठिकाणी म्हणजे हॉटेलचे उद्घाटन असतील अशी अनेक ठिकाणी मी त्यांच्याबरोबर असतो. आज असा आमचा कोणताही आत्ता ह्या क्षणाला विचार नाहीये. पार्टी सोडतो म्हणजे मी सांगितलंय मी माझ्या सक्रिय सदस्यपदाचा आणि माझ्या सगळ्याचा आम्ही त्याच्या बरोबर राहू. मी माझ्या पत्रात सुद्धा उल्लेख केला आहे की भविष्याकडं आपण हे शुद्धीकरण कसं होईल हे काही कोणाची व्यक्तिगत भावना नाही, ही सार्वजनिक सगळ्या दक्षिण मतदारसंघाची भावना आहे.